पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे पडसाद बारामतीत उमटले आहेत। या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती शाखेच्या वतीने भिगवण चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली। पीडित बालिकेला न्याय मिळावा आणि नराधम आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनात अभाविपच्या प्रदेश सहमंत्री श्रावणी बाचल, जिल्हा सहसंयोजक ओमकार तावरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समाजात अशा घटनांना आळा बसवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। बारामती येथून अतुल दळवी यांची रिपोर्ट। नमस्कार। आज आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 मे रोजी आपल्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाले। आज बारामतीच्या वतीने आज आम्ही इथे चौकात येऊन या घटनेचा जाहीर निषेध करतो। एक 3 वर्षाची चिमुकली तिच्यावर 65 वर्षाच्या एका म्हाताऱ्याने अत्याचार केले। अत्याचार करून तिचा चेहरा कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्याला त्यांनी दगडांनी टेचलं आणि एका शेणाच्या ढिगाऱ्यावर जाऊन तिथे पुरून टाकलं। आणि याचे आपण जुने काही क्राईम रेकॉर्ड जर काढले तर स्वतःच्याच भावाच्या मुलीवर देखील त्यांनी लैंगिक छळ केलेला आपल्याला जाणवतो। त्याच्या आधी देखील त्याच्यावर असे विनयभंगाच्या आणि लैंगिक छळाच्या केसेस आहेत। या लैंगिक छळामुळे त्याच्यावर आधीच गुन्हे असून देखील त्याच्यावर कुठलीही कठोर कारवाई झाली नाही। जर ती कारवाई आपल्या न्याय व्यवस्थेने जर तेव्हा केली असती तर आत्ता ती चिमुकली आपल्यासोबत असते। हे आपल्या महाराष्ट्र शासनाचं, हे आपल्या महाराष्ट्र सरकारचं, हे आपल्या पट्टी लावलेल्या न्याय व्यवस्थेचं एक अपयश आहे। एक 3 वर्षाची चिमुकली तिने तिच्या भविष्याचा देखील अजून विचार केला नाही, तिच्या स्वप्नाचा देखील तिने अजून विचार केला नाही, पण ती एका अशा माणसाच्या एका घटनेला बळी गेली। तर आज बारामती शहराच्या वतीने, विद्यार्थी परिषदेच्या वतीने आम्ही इथे एक स्वाक्षरी अभियान करून आपल्या बारामतीच्या तहसीलदारांना राष्ट्रपतींना देण्यासाठी एक पत्र देत आहोत। आणि ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना असं सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर या जो नराधम आहे तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या चिमुकलीला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। आणि फक्त न्यायच मिळाला नाही पाहिजे तर तुम्ही आम्हाला याची एक सांगितलं पाहिजे की यापुढे अशा घटनांना आम्ही घडू देणार नाही आणि घडल्यास त्या घटनांना लवकरात लवकर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा दैनिक समतेचा आवाज आणि बातम्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।